नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे कॅन्सर आणि रेडिएशन ट्रीटमेंट. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ह्या विषयातले तज्ञ आणि कॅन्सर डॉक्टर सागर गायकवाड. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सागर गायकवाड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सागर गायकवाड यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गायकवाड हे कॅन्सर तज्ञ आहेत आणि त्यांनी ऑन्कोलॉजीचं शिक्षण हे टाटा हॉस्पिटलमधून घेतलंय आणि त्यांनी रेडिओथेरपीमध्ये विशेष प्रशिक्षणही घेतलेलं आहे. युरोपियन सोसायटी सर्टिफाईड मेडिकलमधून ऑन्कोलॉजीचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यानंतर क्लिनिकल रिसर्चमध्ये त्यांनी डिप्लोमा देखील केलेला आहे. ॲडव्हान्स IMRT VMAT ट्रेनिंग त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन घेतलं. सध्या ते रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट अँड रेडिओ सर्जन म्हणून एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा बजावतात. सध्या ते डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तर एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स हे 150 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये आहे. 2006 मध्ये डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी ह्या हॉस्पिटलची स्थापना केली. एम्स हे ठाणे जिल्ह्यातील उत्तम आरोग्य सेवा देणारं हॉस्पिटल असा लौकिक त्यांनी प्राप्त केलेला आहे. कॅन्सर, कार्डियॅक, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, युरोलॉजी अशा सर्वच विकारांवर इथे उत्तम प्रकारे उपचार उपलब्ध आहेत. प्रतिष्ठित डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा अशी या हॉस्पिटलची ख्याती आहे. चला तर आज आपण कॅन्सर विषयी आणि एकूणच रेडिओथेरपी विषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर सागर गायकवाड यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खरं तर कॅन्सर बद्दल जाणून घेणार आहोत. मात्र रेडिओथेरपी ह्या कॅन्सरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. ही रेडिओथेरपी किंवा रेडिएशन थेरपी नेमकी कशी असते त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर 2021 मध्ये सुद्धा आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात जर या प्रश्नाने करायला लागते ते एक प्रकारची ती शोकांतिका आहे. कारण अजूनही कॅन्सर बद्दल जितका हवं तितका अवेअरनेस जनरल पब्लिक मध्ये नाही. आणि रेडिएशन ही एक महत्त्वाचा पिलर आहे ट्रीटमेंटचा. ऑलमोस्ट 60 ते 70% पेशंटला त्यांच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान कधी ना कधी रेडिएशनचा इलाज लागतो. पण तरी अजूनही लोकांच्या मनामध्ये त्याच्यासोबत काही गैरसमजुती आहेत किंवा ती ट्रीटमेंट नेमकी कशी असते, काय असते याबद्दल थोडंसं अजूनही ज्ञान नाहीये. तर त्याच्यामुळेच आय गेस आपण त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूयात. बरोबर. भारतभरामध्ये म्हणायला झालं तरी 140 कोटी लोकांचा देश असला तरी हार्डली 500 ते 700 मशीन्स आपल्याकडे रेडिएशन ट्रीटमेंटच्या आहेत. रेडिएशन ट्रीटमेंट म्हणजे काय असतं की याच्या अगोदर जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की कधी ना कधी आयुष्यामध्ये आपला एक एक्सरे होतो किंवा CT स्कॅन होतं. तर त्या मशीनचा वर्किंग प्रिन्सिपल जे आहे की ते इलेक्ट्रिसिटी पासून ते काही एक्सरेज बनवतात आणि त्या एक्सरेच्या मदतीने मग आपल्याला डायग्नोसिसला मदत होते. बरोबर. तर त्या प्रकारेच हे लिनियर ॲक्सिलेटर किंवा लिनॅक मशीन जे असतं त्याच्या मदतीने आपण एक्सटर्नल रेडिएशन देतो. हे जे रेज असतात, एक्सरेज असतात, ते ट्यूमर सेलच्या DNA ला डॅमेज करतात आणि ट्यूमर सेल्स किल करतात आणि त्याच्या मदतीने आपल्याला ट्यूमरवरती विजय मिळवता येतो. हे अशा प्रकारे हे बेसिक प्रिन्सिपल आपल्याला रेडिएशनचं सांगता येतं. बरोबर. की इन अ वे वी डॅमेज द ट्यूमर सेल्स अँड दिस इज हाऊ वी किल द ट्यूमर सेल्स. बरोबर. आता तुम्ही ही ट्रीटमेंट कशी चालते त्याबद्दल सांगितलं. नेमकं काय करते, ह्या ट्रीटमेंटमुळे काय होतं ह्याबद्दल सांगितलं. मात्र बऱ्याचदा कॅन्सर झाल्यानंतर रेडिओथेरपी, रेडिएशन थेरपी दिली जाते आणि ती काही रुग्णांमध्ये दिली जाते आणि काही रुग्णांमध्ये द्यावीच लागते. मात्र काही रुग्णांना द्यायची गरज पण भासत नाही जेव्हा ते इनिशियल स्टेजमध्ये तुमच्याकडे येतात तेव्हा. मात्र जेव्हा रेडिओथेरपी कोणाला द्यायची किंवा कोणाला नाही द्यायची हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना भेडसावत असतो. जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हा खरं तर लोकांना भेडसावतो. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचे, त्याबद्दल काय सांगाल? ठीक आहे. तर एक हावपडी मध्ये पण आम्हाला सगळ्यात कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की नेमकी माझी ट्रीटमेंटची लाईन कशी ठरणार आणि मला नेमकं काय काय इलाज हवा असणार याच्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टींचा आपल्याला जेव्हाही पेशंट कोणत्याही आपल्या ओपीडीमध्ये येतो त्यावेळी आमच्याकडे आम्ही प्रत्येक पेशंटचं जे डिस्कशन असतं एक ट्यूमर बोर्ड मीटिंगमध्ये करतो. त्या ट्यूमर बोर्ड मीटिंगमध्ये सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट यांची पूर्ण टीम त्या पेशंटचं एक पूर्ण व्यवस्थित आम्ही स्टडी करतो आणि ह्या पर्टिक्युलर पेशंटचा ट्यूमर कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या स्टेजचा आहे आणि आपल्या ट्रीटमेंटचं इंटेंट काय आहे आणि आपण काय कारणासाठी हे इलाज करतोय त्याच्यानुसार ते ॲक्च्युली ट्रीटमेंट ठरतं. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की पेशंट किंवा डॉक्टर नाही ठरवू शकत की पेशंटसाठी काय बेस्ट आहे. ॲक्च्युली हे आपल्याला पूर्ण एक टीम म्हणून ठरवायला लागतं आणि नेमकं कोणत्या प्रकारचा ट्यूमर आहे आणि तो कसा रिस्पॉन्ड करेल याच्यावरती आपल्याला ती सगळी ट्रीटमेंट ठरते. म्हणजे हे पर्याय नाही आहेत एकमेकांना. सर्जरी नाही करायची म्हणून आपण रेडिएशन करतोय किंवा किमो नाही करायची म्हणून रेडिएशन करतोय. इट इज नॉट लाईक दॅट. बरोबर. ट्यूमर कोणत्या प्रकारचा आहे, त्याची स्टेज काय आहे आणि पेशंटला ट्रीटमेंटची काय गरज आहे याच्यानुसार जे ठोकताळे ठरलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला इलाज ठरतो. एक वर्गीकरण म्हणायचं झालं की रेडिएशन नेमकं कोणत्या प्रकारे आपण देतो किंवा कोणत्या कारणांसाठी देतो
त्याला आपण इंडिकेशन्स म्हणतात. तर ढोबळबाणामध्ये त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत. सगळ्यात मोस्ट कॉमन जे आपण त्याला म्हणतो की ते रॅडिकल रेडिओथेरपी. रॅडिकल म्हणजे कसं की ज्या पेशंटला आपण आजार पूर्ण आपल्याला त्यांचा बरा करायचा, रेडिएशन देऊन त्यांचा पूर्ण आपल्याला कॅन्सर नाहीसा करायचा, त्या प्रकारच्या ट्युमर्सला आपण रेडिकल रेडिओथेरपी देतो. म्हणजे टिपिकली असं उदाहरण द्यायचं झालं तर नाकाच्या मागचा भाग, ज्याला मराठीमध्ये आपण शब्द नाहीये पण इंग्लिशमध्ये नेझोफॅरिंग्स म्हणतो, किंवा घशाचा एरिया ज्याला ओरोफॅरिंग्स म्हणतो, टाळूचा भाग, किंवा मग लॅरिंग्स स्वरयंत्र, किंवा मग त्याच्या खालचा भाग ज्याला हायपोफॅरिंग्स म्हणतो. हे सगळे जे अवयव आहे त्याच्यामध्ये सर्जरी करायला बराचसा तो किचकट भाग आहे आणि ते करून पेशंटचे फंक्शनल आउटकम्स फारसे चांगले आपल्याला मिळत नाही. म्हणजे बोलता येणं, गिळता येणं, कारण आपल्याला नुसतं पेशंट बरा करायचा नसतो, त्याच्यानंतर सुद्धा पूर्ण ट्रीटमेंट नंतर पेशंटला परत त्याच्या जे नॉर्मल लाईफ आहे ते जगता आलं पाहिजे. तर अशा पेशंटमध्ये सर्जरी न करता जर अर्ली स्टेज असेल तर फक्त रेडिएशनने आपल्याला त्याला पूर्ण बरं करता येतं. थोडी ॲडव्हान्स स्टेज असेल तर रेडिएशन आणि किमो याची कॉम्बिनेशन थेरपी देऊन आपल्याला त्याला पूर्ण बरं करता येतं. ह्या प्रकारचे जे हेड अँड नेक ट्युमर्स आहेत त्याला आपण रॅडिकल रेडिओथेरपी म्हणतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं की जर सर्वायकल कॅन्सर म्हणजे किंवा पिशवी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो युट्रस, गर्भाशयाची पिशवी, त्याच्या तोंडाचा एरिया जो आहे सर्व्हिक्स, तर त्यातही अगदी अर्ली पासून लेट स्टेज पर्यंत पूर्ण आजार बरं करण्यासाठी रॅडिकल रेडिओथेरपीचा आपल्याला वापर करता येतो. दुसरा प्रकार किंवा दुसरे इंडिकेशन आपल्याला असं सांगता येईल की ॲडज्युव्हंट रेडिओथेरपी. आता बऱ्याचदा आता तसं म्हणायला गेलं तर कर्करोग किंवा कॅन्सर हा दुसरा कोणत्या आजारासारखाच आजार आहे, पण आजच्या काळामध्ये समाजामध्ये किंवा ओव्हरऑल पेशंटच्या मनामध्ये इतकी भीती काय त्याच्याबद्दल, कारण वर्षानुवर्ष आपण हे बघत आलेलो आहे की आजार हा ट्रीटमेंट करायला जरी सोपा असेल तरी त्याचा लॉंग टर्म फॉलोअप खूप गरजेचा असतो. रिझन इज रिकरन्स, म्हणजे आजार परत येण्याची, दुसरीकडे पसरण्याची, परत उद्भवण्याची शक्यता या आजारामध्ये असतो. सो त्याच्यामुळेच त्याला एक सिंबल पण दिलं गेलेलं की एक क्रॅब म्हणजे कसं की एक खेकडा की जो तुम्हाला पकडतो तर लवकर तुम्हाला तो सोडत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज कॅन्सर. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा कसं होतं की पेशंटकडनं एक चूक होते की ऑपरेशन झालं किंवा फक्त किमो झालं तर ते पुढे त्या ट्रीटमेंटला चेस करत नाही. बरोबर. आयडियली प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटचं तीनही ज्या आपल्याकडे आपल्या ट्रीटमेंट मॉडेलिटी आहे तिन्ही पद्धतीने त्याचा विचार व्हायला हवा असतो. ऑपरेशन जरी झालेलं असेल, फॉर एक्झाम्पल तोंडाचे कर्करोग झाले, बकल म्युकोजा किंवा जिभेचे कर्करोग झाले, किंवा मग ब्रेस्ट कॅन्सर झालं, तर ह्या प्रकारच्या ट्युमर्समध्ये ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा ऑपरेशन नंतरचा जो येणारा रिपोर्ट आहे आपल्याला तो व्यवस्थित स्टडी करायला लागतो. आणि ज्याही पेशंटमध्ये आपल्याला असं दिसतंय की रिकरन्सची रिस्क जास्त आहे फ्युचरमध्ये, तर त्या पेशंटला रिकरन्स किंवा आजार परत येण्याची शक्यता कमी करण्यासाठी रेडिएशन दिलं जातं, जेणेकरून काही डोळ्याला न दिसणारा मायक्रोस्कोपिक आजार असेल तर तोही आपल्याला कंट्रोल करता येतो. अजून एक पॅलिएटिव्ह रेडिओथेरपी सुद्धा आपण म्हणतो की समजा काही पेशंट असे आहेत की ज्याच्यामध्ये खूप पेन होतंय किंवा खूप ब्लिडिंग आहे किंवा खूप त्रास होतोय, अशा पेशंटला जर आपण क्युअर करता येत नसेल तरी सुद्धा तकलीफ नक्की कमी करू शकतो आणि पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकतो. काही ट्युमर्स मध्ये सुरुवातीला असं होतं की गाठ जी असते तिची साईज थोडीशी मोठी असते की अपफ्रंट तुम्हाला ऑपरेशन पॉसिबल नसतं. आतड्यांचे काही कर्करोग झाले, गुदद्वाराचे झाले, अन्ननलिकेचे ट्युमर झाले, अशा ट्युमर्समध्ये आपण काय करतो की टिपिकली रेडिएशन देऊन किंवा कधी कधी किमोथेरपी देऊन ते ट्युमर्स पहिले छोटे करतो आणि मग ते ऑपरेबल करतो. तर अशा प्रकारे कॅन्सरच्या प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे रेडिएशन आपल्याला मदत करतं. एकतर बरं करण्यासाठी मदत करतं, जेव्हा बरं करणं शक्य नसेल तेव्हा तकलीफ कमी करण्यासाठी कमी करतं, त्याचप्रमाणे आजार परत यायची शक्यता कमी करण्यासाठी मदत करतं. त्याच्यामुळेच मी जे तुम्हाला सुरुवातीला स्टेटमेंट केलं की 60 ते 70% पेशंटला त्यांच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान कुठे ना कुठे रेडिएशनची गरज पडते. ते त्याचा खरा मुद्दा हा आहे, असा आहे. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही विषाणू आपल्या शरीरात राहू नये, त्याचे पुढे जाऊन परिणाम होऊ नयेत म्हणून सुद्धा आपण खरं तर ह्या रेडिएशन थेरपीकडे वळायला पाहिजे. बघा, दोन प्रकार आहे. एक तर ग्रॉस डिसीज असेल तर त्याच्यात आपण देऊ शकतो, किंवा मायक्रोस्कोपिक डोळ्याला न दिसणारा आजार आहे आणि हाय रिस्क फीचर्स जर आहेत की आजार परत याची शक्यता आहे, तर अशा पेशंट मध्ये सुद्धा आपण रेडिएशन रेकमेंड करतो. एक सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यात सांगावंसं वाटेल की ऑर्गन प्रिझर्वेशन. म्हणजे सुरुवातीच्या काळात कसं होतं की सगळ्यात पहिली कोणती थेरपी आली कॅन्सरसाठी तर दॅट वॉज ऑलवेज सर्जरी, की जेही होतं ते ऑपरेट करून काढून टाका. पण त्याच्यामध्ये नंतरून असं लक्षात आलं की फंक्शनल आउटकम्स पेशंटचे खूप चांगले नाही आहेत किंवा लॉंग टर्म पेशंटला पहिल्यासारखं जगता येत नाही. फॉर एक्झाम्पल स्त्रियांच्या बद्दल बोलायचं झालं तर हॉल्स्टिडेन इरामध्ये पूर्ण ब्रेस्ट काढून सर्जरी व्हायची, तर त्याच्यानंतर एक सेल्फ इमेज जी असते ती पण खूप शॅटर व्हायची आणि त्याच्यामुळे पेशंटला लॉंग टर्म कोपअप करायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. बट आता विथ रेडिओथेरपी आपण ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरीचं पेशंटला ऑप्शन देऊ शकतो की फक्त गाठ काढा, उरलेलं जे ब्रेस्ट आहे तेवढे एरियात आपण रेडिएशन देऊयात. तर त्याच्यामुळे आता मोर अँड मोर फिमेल्स आर गोइंग फॉर ब्रेस्ट प्रिझर्विंग सर्जरी. किंवा मग हेड अँड नेक मॅलिग्नन्सीज मध्ये सुद्धा की आता कमी अग्रेसिव्ह सर्जरीज आपल्याला करता येत आहेत, किंवा पेशंटचे जे आउटकम आहे की पेशंटचा व्हॉइस वाचवता येतो किंवा स्वॅलोइंग कॅपॅसिटी
वाचवता येतं आणि ते खूप जास्त मॅटर करतं खरंय पेशंटसाठी. खरंय खरंय. म्हणजे थोडक्यात आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने खरं तर आता व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकतात आणि आपले जे अवयव आहे ज्यांना खरं तर ह्या कॅन्सर जडलेला आहे ते देखील आपण अवयव वाचू शकतो. बरोबर. अर्थात हे सगळं झालं, मात्र जेव्हा रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपी ह्या सगळ्याचे उल्लेख जेव्हा डॉक्टर करतात तेव्हा बऱ्याचदा पेशंटला एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे त्यापुढे होणारे साईड इफेक्ट्स. अर्थातच हे साईड इफेक्ट्स या रेडिएशन थेरपीचे कोणते असतात त्याबद्दल काय सांगाल? आता बऱ्याचदा कसं होतं की पेशंटला रेडिएशन किमो ह्या दोन्ही गोष्टी सोबत आपण देत असतो किंवा काही पेशंटला फक्त रेडिएशन सुद्धा असतं. तर त्याच्यामुळे थोडंसं एक ओव्हरऑल एक भीती असते पेशंटला की हे साईड इफेक्ट्स होतील किंवा काय होतील. तर हे मी आवर्जून सगळ्या माझ्या पेशंट्सना आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की आता जुन्या काळासारखं नाही आहे. विथ बेटर टेक्निक्स, बेटर मशीन, साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि जर काही तकलीफ झाली तरी त्याला कॉम्बॅट करायला तसे आपल्याकडे मेडिसिन्स किंवा औषधं सुद्धा आजच्या काळामध्ये उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर स्त्रियांमध्ये जे ब्रेस्ट कॅन्सरची केमोथेरपी वगैरे अगोदर असायची, तर फिमेल्समध्ये एक कॉमन डाऊट असायचा की आमचे हेअर फॉल होतो, आम्हाला केस गळायला नको, विच इज अ बिग थिंग फॉर दॅम. तर आजच्या काळामध्ये आपल्याकडे स्काल्प कुलिंग टेक्निक्स अवेलेबल आहेत की त्याच्यामुळे किमोथेरपी जरी चालू असेल तरी 70 ते 80% आपण स्त्रिया त्यांचे केस प्रिझर्व करू शकतात. राहिली गोष्ट रेडिओथेरपी साईड इफेक्टची, तर एक थोडंसं कन्फ्युजन असतं लोकांना की किमोथेरपी रेडिएशनचे साईड इफेक्ट सारखे असतात की किंवा काय. सर आयडियली रेडिएशन ही लोकल थेरपी आहे. लोकल थेरपी म्हणजे आपण जेवढ्या एरियामध्ये फक्त ते आपण देणार रेडिएशन तेवढ्या एरियामध्येच काय ते साईड इफेक्ट असणार. तर ज्यावेळी तुमची थेरपी चालू होते त्यावेळी तुमच्या रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्टशी तुम्ही त्या गोष्टी डिस्कस करा की नेमकं माझ्या केसमध्ये काय एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल कोणाला चेहऱ्याच्या किंवा घशाच्या एरियामध्ये रेडिएशन लागणार असेल तर तेवढ्या एरियातली स्किन थोडी हलकीशी थोडी डार्क होणे, तोंडामध्ये थोडे छाले येणे, कधी कधी थोडं गिळताना दुखणे, हे थोडे 2-3 साईड इफेक्ट होतात. पण हे सगळे साईड इफेक्ट 99% ऑफ द टाइम्स आर टेम्पररी. एकदा तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली की 2 ते 3 आठवड्यामध्ये ते नंतर ठीक होणारच आहे. पण साईड इफेक्ट्सला घाबरून आणि साईड इफेक्टची काळजी करून मेन आपला जो मोठा आपल्याला लढा द्यायचा आहे त्याच्याकडे इग्नोर करून आपल्याला नाही जमत. आणि हे जे पण साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी आहेत, आज ना उद्या ते जाणार आहेत. पण आजार तुम्ही त्याला हरवलं तर तुमचं आयुष्य जे आहे ते कित्येक पटीने वाढणार आहे. त्याच्यामुळे मी परत ते सांगू इच्छितो की साईड इफेक्टची फारशी आजच्या काळामध्ये आपल्याला काळजी करायची फारशी गरज नाही. बरोबर आहे. आता तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला, तो म्हणजे जे रेडिएशन थेरपीमुळे जे साईड इफेक्ट्स होतात त्याची काळजी करण्यापेक्षा आपल्याला जो आजार जडलाय तो पूर्णतः जावा, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा खरं तर रेडिएशन थेरपी नंतर होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते देखील आता टाळता येऊ शकतात. त्यासाठी देखील आता अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता एक रेडिएशनच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या फारशा जुन्या नाही आहेत. गेल्या 100-125 वर्षामधला हा आपला प्रवास आहे. सुरुवातीच्या काळी ज्यावेळी आपल्याकडे ॲडव्हान्स डायग्नोस्टिक मॉडेलिटी नव्हतं त्यावेळी आपलं मॅक्सिमम भरा क्लिनिकल प्लॅनिंगवर असायचं की आपण मशीनला एक टार्गेट द्यायचो की एवढ्या एरियामध्ये रेडिएशन हवं आणि तेवढ्या एरियामध्ये रेडिएशन जायचं. त्याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचं की जे आपण बघू शकत नाही ते आपण वाचू शकत नाही. त्याच्यामुळे कोणत्या भागामध्ये डोस द्यायचा आहे, कोणत्या भागामध्ये डोस द्यायचा नाही, ते फारसं प्लॅनिंग पूर्वीच्या काळी करता यायचं नाही. आता गेल्या 20-30-40 वर्षामध्ये जितकं टेक्निकल लीप आहे त्याच्यामुळे आपल्याकडे आता बेटर डायग्नोस्टिक्स आहेत. त्याच्यामुळे आपण प्रत्येक पेशंटचा सिटी स्कॅन करून घेऊ शकतो, MRI करू शकतो, टोमोमॅमोग्राफी करून घेऊ शकतो. या सगळ्यांमुळे काय होतं की आपल्याला एक नेमकं ट्युमरला तुम्हाला पिन पॉईंट करता येतं. आता आमच्या सेंटरला तरी आम्ही क्लिनिकल प्लॅनिंग ऑलमोस्ट कोणत्याच पेशंटचं करत नाही. प्रत्येक पेशंटचा आपण एक व्यवस्थित सिटी स्कॅन घेतो. त्यात ॲज अ डॉक्टर माझं काम असतं समजून सांगणं की मशीनला की नेमकं एवढ्या एरियामध्ये आपला हा ट्युमर आहे, हे बाजूबाजूचा एरिया हा नॉर्मली इकडे रेडिएशन जायला नको. आणि ह्या टार्गेटेड अप्रोचमुळे आपले साईड इफेक्ट्स आपोआपच कमी होतात. ज्यात पण सगळ्यात सिंपल प्लॅनिंग म्हणायचं झालं तर आपण त्याला 3D CRT 3D कॉन्फॉर्मल रेडिओथेरपी असं म्हणतो. त्याच्यात आपण पूर्ण जो पेशंट आहे तो 3D पद्धतीने मशीनवरती आपण कम्प्युटर सिस्टीमवरती उभा करतो, रेडिएशनचं एक फॉरवर्ड पद्धतीने प्लॅनिंग करतो आणि आपण एक डोसिमेट्री व्यवस्थित बघून किंवा डोस कुठे किती जातो हे बघून आपण साईड इफेक्ट प्रेडिक्ट करू शकतो किंवा ते कमीत कमी करू शकतो. आणखी त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्निक्स आजकाल अवेलेबल आहेत, त्याला म्हणतो आपण IMRT, म्हणजे हेड अँड नेक किंवा तोंडाच्या वगैरे कर्करोगांमध्ये बऱ्याचदा असं काय व्हायचं की इव्हन विथ 3D CRT आपल्याला हवे तशी चांगले रिझल्ट्स मिळायचे नाही किंवा हवा तितका डोस कंट्रोल करता यायचा नाही. आता जसे सॉफ्टवेअर्स वगैरे आणखी रिफाईन होत आहेत त्याच्यामध्ये IMRT मध्ये आपण इनव्हर्स प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे त्याच्यात आम्हाला टार्गेट्स देता येतात की डोसला एवढा आपल्याला ह्या टार्गेटला एवढा डोस हवाय, नॉर्मल स्ट्रक्चर्सला एवढा डोस हवा आणि कम्प्युटर तसा प्लॅन बनवून आपल्याला देतात. अशा आणखी रिफाईन टेक्निक्समुळे साईड इफेक्ट अजून कमी व्हायला लागले. किंवा लंग्सचा कॅन्सर झाला, म्हणजे फुफ्फुसाचे कर्करोग झाले किंवा काही अशा ठिकाणी आहेत किंवा काही ट्युमर्स असतात की जे मुव्हिंग असतात की ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांची जागा बदलू शकते किंवा ब्रिदिंगच्या दरम्यान त्यांची जागा बदलू शकते किंवा ओव्हरऑल मी जे रेडिएशनची तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये ही जी
ट्रीटमेंट आहे ती काही आठवड्यांमध्ये चालते. बरोबर आहे, म्हणजे ब्रेस्टमध्ये काही 3 ते 4 आठवडे चालते, तर काही हेड अँड नेक केसमध्ये 6 ते 7 आठवडे चालते. तर ड्युरिंग ट्रीटमेंट हे जे चेंजेस होतात ते चेस करण्यासाठी इमेज गायडेड रेडिओथेरपी बरं. अशी नवीन प्रकारची जी ट्रीटमेंट प्रणाली आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की सुरुवातीला तुम्ही रेडिएशनच्या प्लॅनिंगच्या वेळी जसं स्कॅन करता तसं डायरेक्ट ट्रीटमेंटच्या वेळी सुद्धा तुम्ही एक स्कॅन करून ते मॅच करून तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या ट्रीटमेंटची ॲक्युरेसी वाढते, प्रिसिजनही वाढते आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स आणखी कमी होतात. बरोबर. ऑन एन ॲव्हरेज रेडिएशनच्या ट्रीटमेंटला मशीनवर साधारणतः 15 ते 20 मिनिट लागतात. पण काही काही पेशंटला त्याचीही भीती वाटते की 15 ते 20 मिनिट मी एकटा कसा राहील. कधी कधी छोटे बच्चू असतात किंवा एल्डरलीज असतात, समवन हॅज ब्रीथिंग डिफिकल्टी. तर अशा पेशंटसाठी आता व्हीमॅट किंवा रॅपिड आर्क नावाची ऍडव्हान्स ट्रीटमेंट पद्धती अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जी ट्रीटमेंट आहे ती 2 ते 3 मिनिटांमध्ये डिलिव्हर होऊन जाते. तर हे नवीन नवीन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पेशंटचा जो आहे ट्रीटमेंट कंप्लायन्स पण वाढतो आहे. अजून पेशंट आपली ट्रीटमेंट पूर्ण करू शकतात, डोस पूर्ण जातोय, त्याच्यामुळे पेशंटचं क्युअर रेट्स वाढतात, सर्व्हायवल वाढतात आणि त्याचबरोबरीला साईड इफेक्ट जे आहेत ते खूप कमी होतात. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ हे जे पेशंट आहे ते चांगलं राहतं. बरोबर आहे. अर्थात क्वालिटी ऑफ लाईफ तर महत्वाचं आहेच, पण अर्थात या सगळ्या ट्रीटमेंट्सही तितक्याच महत्वाच्या आहे, कारण की ह्याच्यामुळे तुम्हाला जो कॅन्सर झालेला आहे तो पूर्णपणे निघू शकतो, नष्ट होऊ शकतो आणि तुम्ही पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकता. ह्या सगळ्याच्या नंतर रेडिएशन थेरपी बद्दल आपण जाणून घेतलं, रेडिओथेरपी बद्दल जाणून घेतलं. ब्रॅक थेरपी म्हणजे काय आहे? आता बऱ्याचदा एक क्वेश्चन असतो की रेडिएशन अजून कोणत्या दुसऱ्या पद्धतीने देता येतं की नाही. तर मॅक्सिमम जे पेशंटची जी ट्रीटमेंट असते म्हणजे 90-95% तरी आपण जे टेलिथेरपी, जे सुरुवातीला मी लिनियर ॲक्सेलेटर मशीन सांगितलं आपण त्याच्या मदतीने आपल्याला करता येतं. पण कधी कधी काय होतं की ट्युमर अशा ठिकाणी सिच्युएटेड असतो की त्याच्या आजूबाजूला खूप क्रिटिकल स्ट्रक्चर्स आहेत किंवा खूप नाजूक अवयव आहेत की ज्याला आपल्याला एक पर्टिक्युलर लिमिटपेक्षा जास्त रेडिएशनचा डोस द्यायचा नसतो. अशा केसेसमध्ये काय करता येतं, आपल्याला ब्रेकीथेरपी सिस्टम्सने आपल्याला ट्रीटमेंट देता येते. ब्रेकीथेरपी म्हणजे कसं, ब्रॅकी इज अ लॅटिन वर्ड, ब्रॅकी मीन्स नियर. तर यामध्ये टिपिकली आपण काय करतो की कॅथेटर म्हणा किंवा एक ॲप्लिकेटर असतं, ते ट्युमरच्या जवळ जाऊन आपल्याला तिथे ठेवता येतं. त्याला आपल्याला रेडिएशनचा सोर्स कनेक्ट करता येतो आणि बाकी जे रेडिएशनच्या ट्रीटमेंटचं जे प्रिन्सिपल असतं दॅट अगेन रिमेन्स द सेम. फक्त जे टेलिथेरपी किंवा आपण जे लिनियर ॲक्सेलेटरने ट्रीटमेंट होते ते बाहेर न होते, याच्यामध्ये आपण ट्युमरच्या आतमध्ये जाऊन रेडिएशन डिलिव्हरी करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जिथे झाला हे ट्युमर तिथेच आपण तेवढ्या एरियामध्ये देतो. तर त्याचे इंडिकेशन सांगायला झालं तर स्त्रियांमध्ये सीए सर्व्हिक्स किंवा जे आपण मगाशी जे बोललो की युटरसच्या तोंडाचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये सीए सर्व्हिक्सची ट्रीटमेंट ब्रेकीथेरपी शिवाय पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, किंवा बाकी पण ब्रेस्टच्या काही केसेस आहेत की छोटीशी जर गाठ असेल तर त्याच्यामध्ये लोकल एरियामध्ये सर्जरी नंतर आपण ब्रेकीथेरपी ऑप्शन देऊ शकतो. इसोफेजियल मॅलिग्नन्सी किंवा अन्ननलिकेचे कर्करोग त्याच्यामध्ये ब्रेकीथेरपीचा हेल्प असतो. किंवा बच्चू आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यामध्ये सार्कोमाज आहेत, लॉंग टर्म आपल्याला त्यांना काही डिसेबिलिटीज नको, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण ब्रेकीथेरपी विथ द हेल्प ऑफ कॅथेटर्स आपण करू शकतो. तर ते सुद्धा एक तेवढंच इक्वली योग्य पण योग्य इंडिकेशन्स मध्ये वापरलं जाणारं रेडिएशन साठीचं आपलं एक टूल आहे. अर्थात ह्या वेगवेगळ्या खरं तर आपल्याकडे यंत्रणा आहेत, पद्धती उपलब्ध आहेतच. मात्र जेव्हा रेडिओ सर्जरीचा उल्लेख होतो किंवा SBRT म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगा? आता हे रिसेंटलीच म्हणजे 5 वर्ष 10 वर्षामध्येच थोडंसं रेडिओ सर्जरी किंवा स्टेरियोटॅक्टिक बीम रेडिओथेरपी याच्याबद्दल अजून इंडिकेशन सुद्धा वाढतात आणि ते आपण अजूनही एक्सप्लोर करतोय. ठीक आहे, आता सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की रेडिएशनची ट्रीटमेंट जनरली वीक्स आणि वीक्स चालते, म्हणजे काही पेशंटची 3 वीक, काही पेशंटची महिना 1.5 महिना. त्याच्यानंतर जसं रेडिएशनच्या मशीन्स आणखी रिफाईन व्हायला लागल्या, नवीन चांगल्या मशीन्स आपल्याकडे यायला लागल्या, त्यावेळी असं एक लक्षात यायला लागलं की जर रेडिएशनचं ज्याला आपल्याला डोस द्यायचा आहे त्याचं टार्गेट जर तुमचं खूप छोटं असेल, आजूबाजूला खूप सारे क्रिटिकल स्ट्रक्चर जर नसतील, तर तुम्ही एकाच पर्टिक्युलर एरियाला खूप सारा डोस देऊन आपण त्याला अब्लेटिव्ह डोसने ती ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्या आजाराला पूर्ण बरं करू शकतो. सो इट वॉज अन ऑप्शन और इट वॉज लाईक अन अल्टरनेटिव्ह टू अ कन्व्हेन्शनल सर्जरी. म्हणजे रेडिओ सर्जरी नाव जरी असलं तरी इन अ वे इट्स अ मिसनोमर. याच्यात काय मी सर्जरी करत नाही किंवा आम्ही काय ऑपरेट करत नाही, बट वी गिव्ह अ व्हेरी हाय डोसेस ऑफ रेडिएशन टू अ पिन पॉइंट लोकेशन आणि इथे स्टेरियोटॅक्टिक पद्धतीने आपण त्याला कोऑर्डिनेट करतो, म्हणजे तेवढं प्रिसिजन जास्त असतं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर अर्ली जे लंग ट्युमर आहेत, एकदम अगर त्यांची साईज छोटी आहे, 4-1 सेंटीमीटर पेक्षाही छोटे आहेत, एल्डरली पेशंट आहे, सर्जरी विलिंग नाही, त्याच्यामध्ये तुम्ही SBRT म्हणजे 5 रेडिएशन मध्ये तुम्ही त्यांचा पूर्ण जो आजार आहे तो नाहीसा करू शकता. लवकरात लवकर तो पेशंटही बरा होऊ शकतो. किंवा कोणत्या पेशंटला बाकीकडे आजार कंट्रोल आहे, ब्रेन मध्ये एखादीच गाठ आलेली आहे, तर सुरुवात अगोदर असं होतं की पूर्ण ब्रेनला रेडिएशन द्यायचो आपण, पण त्याच्यामुळे पेशंटचे कॉग्निटिव्ह फंक्शन तेवढेसे चांगले राहायचे नाही. आजच्या काळामध्ये जर समजा छोट्याशाच गाठी आहेत, कमी आहेत नंबर मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 5 रेडिएशन देऊन त्याला पूर्ण आपण कंट्रोल करू शकतो. प्लस पेशंटचं न्यूरोकॉग्निटिव्ह
कॉग्निशन सुद्धा चांगलं असतं. बरोबर. सो हे तुम्हाला तेच बरोबर. सांगतो की म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचे ज्या वेगवेगळ्या तंत्रज्ञान अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध झाल्यामुळे कदाचित हा कॅन्सरवरती आपण सहजपणे मात मिळवू शकतो बरोबर. आणि ह्या थेरपीचा खूप चांगला फायदा आतापर्यंत पेशंटला झालेला आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला Thank इथेच you. थांबावं लागतं. Thank you. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती ह्या सगळ्या रेडिएशन थेरपी बद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हरी संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे